गाईज संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि माझी मम्मी नेहमीप्रमाणे देवपूजा करते. जय भोलेनाथ. बोल जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. नमस्कार मित्र मैत्रिणींनो. चला संध्याकाळचे 7:30 वाजलेले तर नेहमीप्रमाणे आपण लागूया स्वयंपाकाला. देवाची देवपूजा झालेली आहे आणि देवाचं नाव घेऊन किचन मध्ये काय गडबड घोटाळा चालू आहे. किचन मध्ये गडबड घोटाळा चाललाय. चपात्या झाल्या अर्ध्या आणि करणार आहे बोंबील कांदा. हो फेवरेट भाजी. तर मी चपात्या ह्या करत आहे सुक्या. अर्ध्या चपात्या करून घेतल्या होत्या, अर्ध्या चपात्या राहिल्या. हे बघा ह्या सुक्या चपात्या. त्या काकांना तेलाच्या चपात्या नाही आवडत, त्या साध्या चपात्या. मित्रांनो, कधी पण देवाचं नाव घेऊन सुरुवात करायची. कोणत्याही गोष्टीची देवपूजा पहिले करायची आणि मग आपल्या शुभ कामाला लागायचं. माझा तर भात घालायचा आहे, बोंबील कांदा करायचा आहे. उद्या चतुर्थी आहे त्याच्यामुळे आज सगळ्यांना तरी पण आहे 2-3 लोक, त्यांना चिकन द्यावाच लागेल मला. बोंबील कांदा पण करणार आहे. तर आपण घेतलाय बोंबील कांदा बनवायला मित्रांनो मैत्रिणींनो. ते टाकले मी त्याच्यात. कांदे कापलेले आहेत 3 मोठे छोटे छोटे म्हणजे असे करते कांदे, 1 टोमॅटो, कोथिंबीर आणि हे बोंबील. एवढ्या बोंबीलाचा 3 जणांना होईल अशी भाजी मी बोंबील कांदा करणार आहे. म्हणजे आज मंगळवार आहे, लोक खात नाही काय नाही. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात मी कांदा टाकते. बोंबील कांदा खूप छान लागतो. सुका करायचा इतका मस्त लागतो ना. तर तुम्ही तांदळाची भाकरी, बाजरीची भाकरी याच्याबरोबर तर खूपच सुंदर लागतो बोंबील कांदा. त्याच्यात काही टाकायला लागत, नुसता कांदा. कांदा मस्तपैकी लाल करून घ्यायचा. बोंबील कांद्याला खूप तळायचा, म्हणजे असा लालसर कांदा करून घ्यायचा. कांदा लाल झालाय तुम्ही बघू शकता. टोमॅटो टाकूया आपण. टोमॅटो टाकून चांगलं फ्राय करून घेऊया. थोडं मीठ टाकूया, म्हणजे मीठ टाकलं की ते टोमॅटो लवकरच शिजेल. मीठ टाकलं की टोमॅटो लवकर शिजतो, वेळ नाही लागत जास्त, गॅस पण वाया जात नाही. आणि मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगत असते, हळद पहिले टाका. हळद टाकला की भाजीला कलर छान येतो. मसाला कधी पण नंतर टाकत जा. हळद थोडीशी तळून घेतली तर 2 चम्मच मी मसाला टाकत आहे. सोहम लाड तुझा फ्रेंड आलेला आहे, त्याचा चेहरा दाखव. बोल ना, घे दाखव ना त्याचा. सोहम अरे यार भीग गया क्या बेटा तू? काल पोराने मोबाईल बनवला होता, पकडला होता. तर बघा मी कांदा लाल करत आहे, नाही मसाला फ्राय करत आहे. हे बघा तुम्ही. हा बेटा जाऊन दे, त्याला असं वाटलं तुला अभ्यासाला लागत असेल. तू कशाला चिडू नको त्याच्यावर बेटा. जाऊ दे, फॅन कमी करू.
काय पॅन खाली मी 2 चम्मच मसाले टाकलेले आहेत. माझा मसाला मी तुम्हाला सांगितलेला आहे की मी बाहेरचा मसाला वापरत नाही, मी एकच मसाला वापरते. ते पण मी तुम्हाला दुकान दाखवेल. मी त्या दुकानातून कसा मसाला भरून घेते तेही मी तुम्हाला दाखवून देईल अजून 2-3 व्हिडिओमध्ये. मस्त लाल केलेला आहे. त्याच्यात थोडं पाणी घालूया. पाणी लेच पाऊस आलेला आहे. शिजून. हो, आज आमच्याकडे खूप पाऊस आहे. दिवसभर पाऊस चालू आहे गाईस. कमेंटमध्ये सांगून द्या तुमच्याकडे पाऊस आहे का एवढा. आता हे थोडंसं आपण शिजून घेऊया. हे शिजून घेतलं की मग याच्यात शिजल्यानंतर थोडं घट्टपणा येतो. कांदा टोमॅटो एकजीव होतो, त्याचा घट्टपणा येतो. त्याचा घट्टपणा आला की आपण लगेच हे बोंबील टाकू. आणि बोंबील टाकल्यानंतर शिजवून घेऊ. हे बघा गाईस, असा घट्टपणा आलेला आहे बोंबील कांद्याला. हे बघा, अजून बोंबील टाकले नाही. कांदा टोमॅटो शिजून घेतला, एकजीव करून घेतला. बघू शकता तुम्ही. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकते. हे बघा, कोथिंबीर टाकून थोडं शिजून घेते अजून. हे मी बोंबील सोडत आहे याच्यात. बघा, टाकले बोंबील. बघू शकता तुम्ही. आता याच्यात पाणी घालून आपण शिजून घेऊया. याच्यात बटाटा पण टाकायचा, खूप छान लागतो बटाटा टाकून पण मी तुम्हाला जसं सकाळी सांगितलं, मी फारसा बटाटा वापरत नाही. डबेवाल्यांना आवडत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये बटाटा. हे बघा, एवढं मी पाणी घातलेलं आहे. त्याच्यात मी शिजून घेईन. तर गाईस, बोंबील रस्सा हा तयार झाला. बघा किती छान दिसतोय. तरी वगैरे मस्त आलेली. थोडीशी आपण कोथिंबीर घालूया त्याच्यावर. कोथिंबीर तशी आधी घातली होती, पण आता छान दिसायला लागली. बघू शकता तुम्ही बोंबील कांदा, बोंबलाचा रस्सा. कांदा नाही हा, बोंबलाचा रस्सा तयार झालेला आणि घट्टपणा पण आलेला आहे. तर गाईस, आजची व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि भेटूया. तर गाईस, आजची व्हिडिओ आपण इथंच थांबूया. भेटूया उद्याला. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायचं विसरू नका.